नमस्कार मित्रांनो. राज्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतकऱ्याच्या जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व अनुषंगिक बाबी करता प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत देण्यासंदर्भात आज शासनाने GR कडून सर्व जिल्ह्यांना म्हणजे बाधित जिल्ह्यांना हेक्टरी 10,000 रुपयाप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पहिले 8,500 रुपयाप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत किंवा साधारणतः ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे पहिल्या टप्प्यातील मिळालेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना आता हेक्टरी 10,000 रुपये हे 3 हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत। यामध्ये कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, सोलापूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, धाराशिव, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, पुणे इत्यादी सर्व जिल्ह्यात जवळजवळ जे अतिवृष्टी अंशतः दुष्काळ आणि दुष्काळ म्हणून गणला गेला होता अशा सर्व जिल्ह्यातील पात्र मंडळातील शेतकऱ्यांना हे 10,000 रुपये मिळणार असून त्यांना येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे। आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जरी निवडणूक लागली असली तरी हे पैसे वाटप करण्यासाठी कुठली अडचण येणार नाही, कारण याची आधीच घोषणा झालेली होती। त्यामुळे आणि निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्या अगोदरच हे GR काढण्यात आलेले असल्यामुळे या पैशाचे वाटप करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही। त्यामुळे येत्या 8 दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये मिळणार आहेत। ज्या शेतकऱ्यांना आधी थोडेफार का होईना मिळाले अथवा त्या यादीत त्यांचे नाव आहे अथवा त्या मंडळात ते आहेत असे शेतकरी या हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेसाठी पात्र असणार आहेत आणि त्यांना त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। धन्यवाद।